हाय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज गेले होते मुलाची सोनोग्राफी करायला. तर तिकडून येताना झाली 4 वाजता खायची इच्छा. 5-5:30 जाता जाता सामान घेऊन जाऊ. तर कांदे टोमॅटे होते घरी, लिंबू आणि कोथिंबीर, भेळचं सामान घेऊन आलो. मटकी घ्यायची होती मोड आलेली, पण मटकी काय आम्हाला भेटली नाही, म्हणून चल म्हणलं फरसाण घेऊ. फरसाण आणलं. घरी आलो 5:30 वाजले होते. मला 6 वाजता कामाला जायचं होतं. म्हणलं चल पटपट मी भेळ बनवून घेते आणि मग तो बारका पण शाळेतून आल्यावर खाईन आणि तू पण खा. आणि मी पण थोडीशी खाल्ली आणि गेले कामाला. सगळे टाकून मस्त छान भेळ झाली होती. लिंबू, कोथिंबीर, कांदा, चिंचाचं आणि गुळाचं मी कोळ करून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये. जेव्हा मग असं भेळ काही करायचं असलं पाणीपुरी तर तेच उपयोगी पडते. वेळ करावं लागत नाही. आमच्या घरात ठेचा नाही आवडत भेळमध्ये, थोडंसं लाल तिखट टाकावं लागते, तर मग ती जरा चटकदार होती. मग भेळ खाल्ली मी गेले कामाला. तर कामाला जाता जाता एक गाडीवर गाडीवर नाही, रिक्षावर कुत्रा बसलेला होता. तर मी व्हिडिओ केला त्याचा. म्हणलं आता बिचारा खाली कसं उतरण. तर काय माहीत काय झालं. मी गेले समोर कामाला, पण ते कुत्र्याचं काय झालं काय माहीत, ते गाडीवरच बसलं, रिक्षावरच बसलेला होता. खूप भीती वाटत होती त्याला खाली उतरायची, कारण की सगळीकडून लोक बघत होते.